नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रभुस्वामी TV यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहोत। तर या ठिकाणी आपण आता श्री क्षेत्र हनुमान टाकळी या ठिकाणी चाललेलो आहोत। श्री हनुमान टाकळी हे अहमदनगर जिल्ह्यातील नावाजलेलं प्रसिद्ध या ठिकाणी देवस्थान आहे। मारुतीबाईचं जागृत देवस्थान आहे। हे मारुतीबाईचं जागृत देवस्थान महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये हे जागृत देवस्थान प्रसिद्ध आहे। आणि ह्या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की चोहोबाजूने पाणी, चोहोबाजूने झाडे, चोहोबाजूने झुडपे, अगदी रमणीय वातावरण आहे। आणि अशा वातावरणामध्ये या गावामध्ये मारुतीबाईची या ठिकाणी यात्रा भरते। त्या यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक दरवर्षी या ठिकाणी येत असतात। मारुतीबाईचं दर्शन घेतलं म्हणजे धन्य होतं आणि दर्शन घेऊन मन प्रसन्न या ठिकाणी होतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे। तर पहा, या ठिकाणी आपल्याला मारुतीबाईचं या ठिकाणी स्पष्ट असं मंदिर या ठिकाणी दिसत आहे। आपण आता जवळ आलेलो आहोत। गावाच्या अगदी थोडंसं मंदिरापासून थोड्या अंतरावरती आहोत। हे पहा, आपल्याला स्क्रीनवरती मारुतीबाईचं शिखर या ठिकाणी दिसत आहे, कळस या ठिकाणी दिसत आहे। आणि भव्य अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये एक नंबर असलेलं जसं रामप्रभूचं मंदिर आहे तशा पद्धतीचंच हे मंदिर आहे। गावकऱ्यांनी अगदी चांगल्या याच्यामध्ये बनवलेलं आहे। तर मित्रांनो, आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत। गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला की आनंद या ठिकाणी मिळतो आणि भव्य अशा पटांगणामध्ये भगवंताच्या दारामध्ये जणू साष्टांग दंडवत घालावा, साष्टांग दंडवत घालून मनोभावे भगवंताला डोळ्यानं पाहावं, अशी अवस्था या ठिकाणी प्राप्त होते। समोरच या ठिकाणी मंदिराची पुजारी आहेत आणि भगवंताचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर पाहता श्रीमुख स्थिरावे सुख, डोळ्याची भूक नवजे माझी, जिव्हे गोडी तीन अक्षराचा रसन, अमृत तयास फेके पडे। असं मारुतीबाईचं स्वरूप एकदा डोळ्यात भरलं की माणसाची तहान भूक या ठिकाणी हरवली जाते। भगवंताला पाहून अगदी आनंद या ठिकाणी होत आहे। सगळे भाविक भक्त या ठिकाणी सुखी समाधानाने भगवंताच्या सहवासाने, भगवंताच्या आशीर्वादाने, भगवंताच्या पावनभूमीमध्ये प्रसन्न या ठिकाणी होत आहे। तर या ठिकाणी या पटांगणामध्ये सर्व भाविक मंडळी विसावा घेत आहेत। रमणीय असा हा सभामंडप आशव्या कारणाने शांत गार असं वाटतं तासन तास इथेच पडून राहावं आणि जीवनाचा आनंद या ठिकाणी घ्यावा। या ठिकाणी समोर जर पाहिलं तर या ठिकाणी समोर अन्न छत्रालय आहे, अन्न छत्रालय आहे। त्याच बाजूला श्री महंत श्री माधव स्वामी यांची समाधी आहे। त्या समाधीचं दर्शन घेतल्याच्या नंतर जे काय आज त्या ठिकाणचे महंत आहेत त्या महंताचं त्या ठिकाणी दर्शन झाल्याच्या नंतर मन प्रसन्न होत आहे। ही परमपूज्य माधव स्वामी यांची समाधी आहे, जे मूळ पुरुष आहेत। हनुमंतरायाची प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर जे काही स्वामी या ठिकाणी तिथे होते, जे काही आचार्य या ठिकाणी होते ते म्हणजे महंत श्री माधव स्वामी। श्री माधव स्वामी यांनी या मंदिराचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे, प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि भूमिपूजन केलेलं आहे। तर आज रोजी हे श्री माधव स्वामी हयात नाही आहेत, पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा प्रकारची कीर्ती, महान कीर्ती त्यांनी आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये गावकऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी केलेली आहे। आणि या मंदिराचं जे शिल्प आहे, मोठी जी वास्तू आहे, ती वास्तू गावकऱ्याच्या मदतीने या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि ती आपण आज पाहत आहोत।
घेवे दिगंबरी शिवविभूती, राहिव्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिव्या त्या कानी, आणि आता ऐशे कोणी होणी नाही, असे असणारे हे युगपुरुष श्री माधव स्वामी यांनी या मारुतीबायाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. तर अशा देवामध्ये दर महिन्याला भाविक भक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत आहेत. महाराष्ट्रामधून या ठिकाणी येत आहे आणि दर्शन झाल्याच्या नंतर लगेच समोर सभामंडपाच्या समोर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. प्रत्येक भाविक भक्त प्रसाद घेतो. जेवण वगैरे करून या ठिकाणी त्याची तहान भूक भागवली जाते. तर या ठिकाणी आपण प्रभुस्वामी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या हनुमान टाकळीचं या ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या ठिकाणी अनेक प्रकारचे असेच व्हिडिओ आपल्या सेवेसाठी येतील. प्रभुस्वामीला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.